कोण अचीवर तुम्हाला माहिती आहे का? आज कोण अचीवर आपल्या सोबत येणार आहेत त्यांची सक्सेस स्टोरी घेऊन? तुम्ही नाव सांगू शकता इथे कोणाकोणाला माहिती आहे? आपण बघूयात. येस, वर्षा पाटील आहेत आजचे. आजच्या स्पॉटलाइट मध्ये वर्षा पाटील आहेत आणि आय होप इथे लोक अजून पण जॉईन होत आहेत. तुमच्या कृपया सगळ्या टीम मेंबर्सना लवकरात लवकर जॉईन करायला सांगा. खूप महत्वाचं सेशन आहे हे. सक्सेस सिरीज पण आपण शेअर करतो. याचा अर्थ त्यांची सक्सेस जर्नी तुम्हाला ऐकायला मिळते. त्यांनी काय काम केलं सगळं काही तुम्हाला समजणार आहे. त्यांचे सिक्रेट, ओके, ते कसे आजपर्यंत या लेवलला पोहोचलेले आहेत, इतका ग्रो कसा केला त्यांनी स्वतःच्या लाईफमध्ये, सगळं काही तुम्हाला ऐकायला मिळणार आहे, शिकायला मिळणार आहे. ओके, सो आपण वेलकम करूयात वर्षा पाटील यांचं. सगळ्यांनी छान वेलकम करायचं आहे. वर्षा ह्यांना मी को होस्ट बनवलेला आहे. वर्षा, तुम्ही अनम्यूट करू शकता, माईक व्हिडिओ ऑन करू शकता. आणि हो वेलकम मॅडम. आहे तुमचं या सिरीज मध्ये, आपल्या द सक्सेस सिरीज मध्ये. खूप खूप वेलकम. आणि खूप कॉंग्रॅच्युलेशन जे तुम्ही आतापर्यंत अचीव केलेलं आहे ते आज सगळ्यांसोबत आपल्याला शेअर करायचं आहे, राईट? आवाज दोघींचा क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर येतोय आवाज? थँक्यू सो मच मॅडम. गुड आफ्टरनून सर्वांना. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, क्लिअर आहे ना आवाज? येस. सो आपण या सक्सेस सिरीज मध्ये आता सगळ्या गोष्टी स्टार्ट करणार आहोत आणि नक्कीच वर्षा, तुमची सक्सेस जर्नी कशी आहे सगळ्यांना ऐकायला आवडेल की तुम्ही आतापर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता. सो आपण सुरू करूयात. सगळ्यात पहिले तर तुमचं नाव आणि थोडक्यात तुमची ओळख, तुमचे फॅमिलीमध्ये कोण लोक आहेत आणि तुम्ही कुठून आहात? हा, माझं नाव आहे वर्षा पाटील. मी बिलिनियर ड्रीम CBAP एक्झिक्युटिव्ह आहे. मी नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यामध्ये राहते, जे की तेलंगणा साईडला आहे. म्हणजे आम्ही तेलंगणा बॉर्डरवर आहोत. तर हो, अच्छा. म्हणजे तुमच्यापासून खूप लांब आहे. अच्छा. आणि आमच्या घरामध्ये दोन माझी लेकरं, मुलगा मुलगी, मिस्टर, म्हणजे आम्ही चौघच राहतो. आणि माझे मिस्टर शेती करतात. तर त्यांनी शेती करतात, पण टेक्निकल शेती करतात. तर सर्वांचं असं होतं की हे तर शेती करतात, म्हणजे आपल्याला जर वागायचं राहते, चांगलं मॉडेल दिसायचं राहते, तर हा. सर्वांचा नजरिया राहते की गावातल्या माणसांचा, लोकांचा, कारण मी गावामध्येच मोठी झाले ना. मग लग्न झाल्यावर आम्ही शहरामध्ये शिफ्ट झालो. पण आपले जे विचार असतात ते गावाकडचे, की शेतकऱ्याची बायको ड्रेस घालू शकत नाही, ओके, ओके. बाहेर जाऊन काही शिकू शकत नाही, त्यांनी जसं शेताला गेलं त्यांच्या मागे शेताला जायचं असते, हे सर्वांचा माइंडसेट होता. पण मी सिद्ध करून दाखवले की मी काय करू शकते. पण सर्वांचं असं होतं की मी काही एज्युकेटेड नाही, माझं शिक्षण झालेलं नाही. तर सर्वांना असं वाटायचं की तुझं शिक्षण झालं नाही, तू काय करू शकतेस. म्हणजे गावातल्या लोकांचा अजूनही माइंडसेट असा असतो की शिक्षण झालेलेच लोक बिझनेस करू शकतात. बरोबर. बिझनेस करायला शिक्षण महत्वाचं नाही हे त्यांना समजते. ज्यांनी खरोखर ते केलेलं आहे आयुष्यामध्ये, पुढे गेलेले एक्झॅक्ट. आहेत, त्यांनाच समजू शकते. तर बरोबर. अशी माझी सुरुवात झाली. आणि सुरुवात पण माझी थोडीशी जसा आजकाल आहेत ना लेडीज, की मला माझ्या मिस्टरांची परवानगी घ्यावी लागते, किंवा घरच्यांना विचारावं लागते, माझ्या आईला, वडिलाला. माझं पण असंच होतं. मी पण माझ्या मिस्टरांना म्हणले की मला बिझनेस स्टार्ट करायचा आहे. कारण हम्म. 15 वर्ष झाले मी स्मार्टफोन वापरते. तर त्या फोनचा वापर आपल्याला कसा करायचा हे काहीच माहिती नव्हतं. दिवसभर सिरियल बघायची आणि डोळे दुखावली की मग झोपायची 2 तास. मग असं माझं आयुष्य होतं. म्हणजे 15 वर्ष त्या मोबाईल मध्ये मी फक्त नेट टाकायचं, संपलं तर अजून 1 GB मारायचं आणि टाइमपास करत राहायचं. मग एक दिवस, म्हणजे ते माझ्या मनात आलं होतं, माझ्या समोर नाही आली रील, माझ्या मनात आलं होतं आणि मी सर्च करायला लागले की घरी बसून काही करता येईल का. मग ते नवीन नवीन लोक समोर येत गेली, नवीन नवीन आयडिया भेटत गेली. मग एक 8 दिवस मी सर्च मध्ये होते. तर एक दिवस मी त्यांना मेसेज केले, तरी मला भीती मेसेज करताना पण मला भीती वाटत होती, माझे हात कापत होते पहिल्यांदा. मग ते मॅडमला मी मेसेज केले, त्यांच्याकडून माहिती घेतली, मग दुसऱ्या मॅडमला केले.
मग ज्या पहिल्या मॅडमला केले ना त्यांच्याकडूनच मी कंपनी जॉईन केली आणि माझी सुरुवात होती 499 पासून. कारण मला हे माहितच नव्हतं ना की ऑनलाईन बिझनेस म्हणजे माहित नव्हतं. ऑनलाईन खरेदी पण मी जास्त केलेली नव्हती. तर मग मी माझ्या मिस्टरांशी बोलले. खूप भीती वाटत होती की ते काय बोलतील, कारण आतापर्यंत काही करते म्हणलं तर नको म्हणत होते. मग हे कसं परवानगी देतील, तसंच झालं माझ्यासोबत. मग त्यांनी परवानगी नाही दिली. मग 2 दिवस लागलं. तरी मी त्या मॅडमच्या संपर्कात होते. इंस्टाग्रामवर आता तेच यायला लागले ना. मी लाईक करायला लागले, कमेंट करायला लागले, माझ्यासमोर तेच रील यायला लागले. मग मी ह्यांना बोलून घेतलं. एका दिवशी म्हणले की जसं तुम्ही मला शॉपिंगला जायचं म्हणल्यावर महिन्याला 2-3 हजार देतास ना, तर थोडस 500 रुपये तुम्ही माझ्यासाठी हे करा म्हणले. त्यांनी काहीच न म्हणता केले, स्कॅन केले आणि माझी तिथून सुरुवात झाली. मग सुरुवात झाल्याच्या नंतर जसं आता 90% महिलांचा प्रॉब्लेम आहे की मी कॅमेऱ्यासमोर येऊ शकत नाही किंवा माझं नाव मी आयडी चालू करू शकत नाही. माझं पण तेच होतं. माझ्या नावाचा त्या अगोदर आयडी नव्हता. म्हणजे वर्षा म्हणजे हे नाव लग्नाच्या नंतर माझं बरोबर म्हणजे मिटायलाच आलेलं होतं. कोणी नावानं पण बोलत नाहीत मला. म्हणजे असं बाई वगैरे असं म्हणतात. पण माझं नाव कोणी घेत नाही. तर मग माझ्या नावाचा मी आयडी चालू केले. तरी पण माझा पहिला आयडी होता राणी पाटील. माझं नाव नव्हतं. म्हणजे माझं अच्छा. निकनेम होतं राणी पाटील. तिथून माझी सुरुवात झाली आणि खरंच माझा फोटो न ठेवता एआय ने बनवलेला फोटो जनरेट केलेला मी डीपीला ठेवला आणि खरंच मला महाराष्ट्रातल्या लोकांचा एवढा रिस्पॉन्स मिळाला. अवघ्या 7 महिन्यामध्ये माझे 7,000 फॉलोअर झाले होते क्या आणि मी बात है, खूप ब्लूटूथ छान. घेतले होते. म्हणजे मला असं वाटलंच नव्हतं की मी एवढं पुढे जाईल एवढ्या कमी वेळेमध्ये आणि मला येईल. सुरुवात तर मी ह्यासाठी केले, डिजिटल स्किल म्हणजे काय हे मला हम्म. अजिबात माहिती नव्हतं. मग मी मुलीला विचारले स्किल म्हणजे काय, तर ती म्हणते तुझ्यामध्ये जे कला आहे, जसं तू काही ब्लाऊज वगैरे शिवतीस ते स्किल राहतात एका प्रकारचे. तर मग तिने बरोबर. सांगितली. मग मी म्हणलं डिजिटल स्किल म्हणजे काय? आता हे प्रश्न होता. डिजिटल स्किल म्हणजे काय? मला ते जाणून घ्यायचं होतं. तर मग मी Googleला गेले आणि सर्च केले, डिजिटल स्किल म्हणजे काय? तर मला असे असे व्हिडिओ लागले समोर, की महिन्याला लाख रुपये कमवले, 2 लाख कमवले त्याच्या माध्यमातून. ग्राफिक डिझाइन, ग्राफिक म्हणजे पण मला माहिती नव्हतं. मग ते पण मी सर्च केले. म्हणजे सगळ्या गोष्टी मी जे काही अनुभवले आणि जे काही शिकले ना, ते फक्त आणि फक्त मोबाईल, सोशल मीडिया, इंटरनेट ह्याचा वापर करून. पण त्याच्या अगोदर मला माहिती नव्हते की त्याचा वापर काय करायचा असतो. बरोबर. नंतर सुरुवात झाली. मग 21 दिवसाला म्हणजे 21 दिवसापर्यंत मी कंटिन्यू रील टाकत राहिले. कधी 4, कधी 5, तर कधी 6. मिस्टर यायचे घरी तर जेवायला त्यांना लेट व्हायचं होतं. पण थोडंसं चिड करत होते. त्यांना घाई राहायची. मग मी म्हणत होती, "नाही मला शिकायचं आहे." ते शिक, पण मी गेल्याच्या नंतर शिक. ते कसं राहते ना, एकदा जर आपलं डोकं त्याच्यामध्ये हो, गेलं, हो. तर होत बरोबर. नाही. आणि माझं तर असंच आहे, की मला एखादी गोष्ट करायची म्हणलं ना, मला झोप येत नाही, मला जेवण जात नाही. म्हणजे माझ्याच विचारात राहते आणि काय करायले, काय नाही हे समजतच नाही. मग असं होत बरोबर. होतं. सुरुवातीला मी एवढं लागोपाठ काम केले. मला फक्त पहिली इन्कम घ्यायची होती. माझं टार्गेट होतं पहिली इन्कम. खरंच होते का नाही? हां. मग त्या मॅडमचे मी स्टेटस पाहत होते. असं वाटत होतं ह्या असंच तर ठेवत नाहीत ना, की ह्यांना खरंच पैसे भेटत आहेत का? मग त्यांना मी प्रश्न सुद्धा विचारले आणि मला हे सुद्धा माहिती नव्हतं ईमेल आयडी म्हणजे काय? अरे वाह! ईमेल आयडी म्हणजे काय हे पण माहिती नव्हतं. हां, तर मी हां, त्या हां. मॅडमला विचारलं ईमेल आयडी म्हणजे असते काय नेमकं? तर त्या मॅडमने मला स्क्रीन रेकॉर्डिंग करून मला व्हिडिओ पाठवला. स्क्रीन रेकॉर्डिंग करायचं राहते, पण कुठं राहते हे पण माहिती नव्हतं. म्हणजे अशी माझी सुरुवात झाली छोट्या-छोट्या गोष्टीकडनं. ज्या व्यक्तीला 1 वर्षापूर्वी ईमेल आयडी माहिती नव्हता, आता त्या व्यक्तीला म्हणजे एडिटिंग जमते, ग्राफिक जमते, पोस्टर वगैरे क्या बात है! ते मी ट्रेनिंग घेते. मी कधी 4 माणसामध्ये गेलेली नाही. कसं आहे लग्नाच्या अगोदर गावामध्ये होते. मग शहरात आले. शहरात आल्याच्या नंतर 4 भिंती, टीव्ही, मोबाईल. ह्या पलीकडे माझं जग नव्हतं. मला मैत्रिणी नाहीत. मला बोलायची खूप सवय आहे. पण आमच्या घरी कसं आहे, हां, एका हां. घरी कसं असतं, की बाहेर जाऊन आपली सून बोलायची नाही. आपण मोठ्या घरच्या अच्छा. आहोत. हां, आपण हां. कोणाकडे जायचं नाही. गेट ओलांडून जायचं नाही. येत असतील तर त्यांनीच आपल्या घरी होते. मग असंच होतं त्यांचं. आता पण आहे तसंच. म्हणून मला ही एवढी चांगली संधी भेटली आणि खरंच आणि त्याच्यानंतर माझी जे काही सुरुवात झाली, ते पाहून सगळे जे लोकं होते ना, ते पाहून एकदम थक्क झाले. जेव्हा क्या मला बात है! अवॉर्ड मिळाला, जेव्हा मी अवॉर्ड घेऊन आले, तर तेव्हा माझा स्वतःचा फोटो म्हणजे 60-70 हजार माझी इन्कम झालेली होती. तेव्हा मी समोर गेले, सोशल मीडियाच्या पुढे गेले. जसं की माझा आवाज द्यायला सुरुवात केले. अ, त्याच्यानंतर मी फक्त माझा फोटो टाकले आणि एक व्हिडिओ टाकले.
माझा पहिला व्हिडिओ गेला ते अवॉर्ड घेतलेला. जेव्हा मी पब्लिक झाले तेव्हा मला असं स्वतःवर विश्वास वाटायला लागला की मी वाईट करत नाही आणि घरच्यांना पण छान अभिमान वाटायला लागला. माझे सासू-सासरे बोलायला लागले की छान झालं. आम्ही तर तुझं कौतुक करतो ना, कोणी नाही केलं तर. चांगलंच करायलीस ना तू. एवढी 6वी शिकलेली. हां, आता सर्वांना प्रश्न पडला असेल जे मला ऐकत असतील. त्यांना वाटतं असेल ह्यांचं शिक्षण 10वी झालं असेल किंवा 12वी झालं असेल आणि जे कोणी मला विचारतात ना, ते म्हणतात, "मॅडम तुम्ही जॉब जॉब काय करता?" म्हणजे समोर जर फेस टू फेस भेटलं ना, त्यांना पण माझ्या याच्यावरून वाटतं, "तुम्ही काय जॉब करता?" मी म्हटलं, "काहीच नाही." तर मला असं वाटतंय जॉब सुंदर दिसण्याला आणि स्टँडर्ड हम्म. राहण्याला जॉबचा काहीही संबंध नसतो. बरोबर आहे. खरी गोष्ट आहे. आपण आपलं स्वतःसाठी राहायला पाहिजे. तर अगोदर असं होतं, की स्वतःसाठी जर राहायला गेलं ना, तर लोकांचं नजर काय ही चांगलं राहत नाही, म्हणजे ही खूप वेगळं वागते. काय म्हणतात आमच्या हम्म. भाषेमध्ये फुगीर वागते, असं होतं सर्वांचं. पण त्या हम्म. आता प्रत्येकाला असं वाटते, की ही जशी वागत होती ना, तशी आहे आणि ही त्या बरोबर. कृतीमधून दिसून आलं, की ही नुसतं वागत नाही, तर ही मनाने आणि डोक्याने खूप हुशार आहे. कोणतीही गोष्ट क्या जमली बात. नाही असं काहीच नाही आयुष्यामध्ये मला. प्रत्येक गोष्ट जमते. पण कसं असतं ना, की आपण जर काही बिझनेस घरी करायचा म्हणलं 4 बायका आपल्या घरी येतात. म्हणजे आपण काही करो, पण आपल्याला संपर्कामध्ये जावं लागते ना, भेटावं लागते. बाहेर कुठं जायचं म्हणलं, तर 4 माणसांमधूनच जावं लागतं आणि 4 माणसामध्ये राहून काम करावं लागते. पण आता असं हां, हां. माहिती नाही काय झालं. मी स्वतःसाठी तर फेमस झाले एवढं माहिती आहे आणि माझ्या बरोबर. टीममधल्या एक आहेत चैताली. त्या म्हणल्या, की शकुंतला मॅडमची ट्रेनिंग झाली ना तेव्हा, तर त्यांनी सांगितलं, की मी युनिव्हर्सकडे मागितलं, की "मॅडम आता नेक्स्ट टाईम मीटिंग तुमची होणार आहे. कधी होते? मी खूप आतुरतेने वाट." तर आज सकाळी उठून छान. मी मेसेज बघितले, तर त्यांचा मेसेज होता. पहिला मेसेज मी त्यांचा सीन केले. तर माझी टीम एवढी छान आहे. म्हणजे मला असं भासू देत नाहीत, की ते परके आहेत. बरोबर मी आहे. माझ्या जवळच्या लोकांच्या संपर्कामध्ये कमी राहते. कारण मला कसं डायरेक्ट बोलायची सवय आहे. म्हणून मी थोडंसं कमी राहते. आणि हीच माझी फॅमिली झाली. बिलिनियर ड्रीम्सचे जे मेंबर आहेत ना, धन्यवाद सर्वांचा. मी तुम्हाला हात जोडून म्हणते, की तुम्ही माझ्यासोबत आहात. तुम्ही माझ्यासोबत आहात, बिझनेस स्टार्ट केलात म्हणून मी इथे आहे. हे श्रेय फक्त माझं नक्कीच. नाही, माझ्या बुद्धीचं अजिबात नाही. हे सर्व माझ्या टीमचं आहे. बिलिनियर ड्रीम्स वर्षा टीमचं आहे. थँक यू सो मच परत एकदा सर्वांचे मनापासून तुम्ही मला पाहत असाल तर हे मी शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत, की ह्या कंपनीमुळं अगोदर मी 2 कंपनीमध्ये काम केले. हं. 2 कंपनीमध्ये काम केल्याच्या नंतर तिथे असं होतं, की म्हणजे कुठेतरी आपल्याला थोडंसं वाईट वाटलं किंवा वेगळं वाटलं, तर आपण बोलू शकत नव्हते. जसं की बरोबर. आपण सासू सुनेला थोडासा त्रास झाल्यावर कसं बोलू शकत नाही. मला तसंच वाटत हो. होतं. मी म्हणले आपण इथे आपण जिथे काम करतोय, जिथे आपण आपला पूर्ण टाईम देतोय. आपल्या फॅमिलीला एक वेळ कमी देतो आणि कंपनीसाठी जास्त देतो. मग मला असं वाटायचं, की पुढच्यांना पण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे होतं. पण असं झालं, हं. की बाकीच्या ह्याच्यामध्ये मला समजून घेण्यात आलं नाही. मला थोडंसं इग्नोर करण्यात आलं आणि छोटं समजलं गेलं. तर ते मला हं. मान्य नव्हतं. कारण मी इथे पैशासाठी काम केले नाही, करत नाही. मी फक्त माझं स्वतःचं नाव मोठं करायचंय मला आणि त्यासाठीच मी डॅशबोर्डला इन्कम बघते आणि माझी जी एवढी इन्कम झाली ना, तर ₹1,00,000 तर मी इन्कममध्येच कमवलेले आहेत. म्हणजे दुसऱ्यांना सुंदर. हो. ऑफरमध्ये कमवलेले आहेत. असं आहे. कारण नेहमी मला टॉप राहायचं राहते. मला फक्त दाखवून द्यायचं आहे, की मी इतरांपेक्षा कमी नाही. मी एज्युकेटेड नाही. माझं शिक्षण फक्त 6वी झालेलं आहे. 7वी ची पण मी परीक्षा दिलेली नाही. तरी पण मला इंग्रजी वगैरे सगळं समजतं. किती छान. आणि वर्षा असं असं नाहीये, लोकांना की सांगतात. आता तेच आहे, की एज्युकेशन म्हणजे शिक्षण म्हणजे सगळं काही आलं. आता असं नाहीये. सगळा जमाना बघतोय. सगळ्यांना सुद्धा माहिती आहे, की शिक्षणापेक्षा जर तुमचं डिजिटल नॉलेज असेल, तुमच्यामध्ये स्किल असेल, तर व्यक्ती कुठल्या कुठे जातो हे तुम्ही उदाहरण आहात सगळ्यांसमोर. सो खरंच तुम्ही ती अचीव्हमेंट केली आहे. खरंच खूप हॅट्स ऑफ आणि खूप आनंद होतोय, की बिलिनियर ड्रीम्समध्ये तुमच्या सगळ्यांसारखी अशी लोकं माझ्याबरोबर आहेत. मला पण तुमचा सगळ्यांचा खूप अभिमान अभिमान वाटतो आणि प्राउड फीलिंग वाटते, की तुम्ही सगळे माझ्याबरोबर आहात. नक्कीच आणि आपण पुढे जाऊयात वर्षा, की तुमच्याबद्दल तुम्ही आता खूप छान माहिती सगळी दिली आहे. सुरुवातीपासून पण सगळं सांगितलं कसं काय. तर बिलिनियर ड्रीम्स जॉइन करण्याचं काय कारण होतं आणि तुम्हाला एवढं काय आवडलं, कशासाठी जॉइन केलं ते पण सांगा? हां, हेच मेन मुद्दा आहे माझा बोलण्याचा, की इतर कंपन्यांमध्ये जे भेटलं नाही आणि जे विश्वास जसं की दुसऱ्यांचा विश्वास आपल्यावर बसावं असा पॉइंट नव्हता.
तर तुमच्यासोबत जेव्हा मला सोनाली चौधरी मॅडम मला सांगितले ना, मी त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेतले. तसंही तुमच्या संपर्कामध्ये मी जसं बिझनेस स्टार्ट केले तसे आहेच. तुमची मी एकही मीटिंग मिस करत नव्हते. आणि महत्वाचं म्हणजे माझ्या मिस्टरांना ते कसं आहे माहितीये का, म्हणजे ते शिवाजी महाराजाला खूप मानतात माझे मिस्टर. तर मी त्यांना म्हणायची, बघा आपल्या टीम मध्ये एक मॅडम आहे, त्या नेहमी शिवाजी महाराज म्हणतात. किती छान वाटते, आपलंसं वाटते महाराष्ट्रामधली लोक. तर छान वाटते त्यांची मीटिंग अटेंड करायला. मी हे त्यांच्याशी नेहमी बोलत होते. तर तुमची मीटिंग तर मी कधीच मिस करत नव्हते. म्हणजे असं होतं की कुठेतरी मी कमी पडत आहे. आता समोरच्यांना आपण कसं रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करत नाही, किंवा दुसऱ्या कंपन्यांमध्ये भरपूर मला प्रॉब्लेम आलेले आहेत आणि कितीतरी लोकांना मी पैसे रिटर्न केलेले आहे त्या बापरे. प्रॉब्लेममुळे. पण असं झाल्यामुळे जिथे मी महिन्याला 40-50 कमावते, तर तिथे मी फक्त 25,000 कमावले होते. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला त्रास खूप झाला, की मला कॉल यायचे, मेसेज यायचे, की मला करायचं नाही, मला समजत नाही, मला रेकॉर्डिंग पाहिजे, मला हे पाहिजे, असं होतं. तर मला समजत नव्हतं की कमी कुठं आहे. मग नंतर मला रिअलाइज झालं, ही कंपनीची माहिती घेतल्याच्या नंतर, की इथे रेकॉर्डिंग मिळणार आहे वगैरे सगळं शिस्तच आहे. हम्म. एक म्हणजे मराठी. मराठी. आणि माझ्याकडे जेवढी लीड येते ना, ती पूर्ण मराठीच आहे. कारण मी मराठी लोकांसाठी मराठी म्हणते आणि मराठीमध्ये सर्व शेअर करते. अगोदरपासून मी मराठीमध्येच राहते. तर मराठी असल्यामुळं माझा खूप फायदा झाला. मेन गोष्ट म्हणजे की आपली कंपनी बिलिनियर ड्रीम्स इंग्रजीमध्ये जरी नाव असलं ना, तर आपली कंपनी मराठी आहे. मी हे सर्वांना म्हणते. तुम्हाला नावावरून थोडंसं वेगळं वाटत असेल, पण असं काहीच नाही. आमची कंपनी ओरिजिनल मराठी आहे, मराठी माणसासाठी आहे. आमच्या मॅडम पण मराठी आहेत. त्या मुंबईच्या ठाण्याच्या आहेत. मी त्यांना असं सांगते. तर खूप हे छान, खूप होतं छान. रिझन. आणि सर्टिफिकेट मिळाले. प्रत्येक ह्याचे 91 मध्ये मी 10 पैकी 10 मार्क घेतलेली आहे. कारण क्या बात. माझी आवड आहे शिकण्याची. पण आतापर्यंत माझे सर्व कोर्स झालेले आहेत. आणि सर्वात महत्वाचा कोर्स म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. जसं मी हा कोर्स मधल्या ज्या ट्रेनिंग घेतल्या तुमच्या प्लॅटिनम पॅकेज मधल्या, मी ते कृत्य करत गेले आणि मी तुमच्याशी पण शेअर केले होते. हो. जसंही मी हो. बोलले, जसंही मला जे पाहिजे ते मी बोलले, ते मी करून दाखवले. एका दिवशी मला असं होतं की 5,000 इन्कम करायची होती. आणि खरंच माझे एका दिवशी 5,000 इन्कम झाली. मग नेक्स्ट टाइम एकाने पेमेंट करायचं होतं. तर मी असं जोरजोरात बोलू लागले माझ्या मुलीसमोर, मजाकमध्ये म्हणल्यासारखं, आता पेमेंट होणार आहे प्लॅटिनमचं, आता होणारच आहे, आता झालं, रजिस्ट्रेशन पण झालं. असं मी फील केले क्या म्हणून बात है. झालं. असं तिच्या हातात मोबाईल होता, मम्मी, ती म्हणली एकदम मम्मी म्हणण्याबरोबर एक बघितलं तरी प्लॅटिनम पॅकेजचं पेमेंट आलेलं होतं. तर तो एक मस्त, माझा मस्त. हा आहे. आणि किती त्यानंतर छान अनुभव आहे तुमचा. हो. अजून एक सुंदर. कंपनी आहे. ते पण भारीच होतं. म्हणजे 2-3 अनुभव माझे त्या त्या कोर्समुळे मला खूप कामी आले. आणि त्या मस्त. अनुभवामुळे हेच नाही, माझे पुढचे जे स्वप्न आहेत ते पण मी लिहून ठेवलेले आहे, की माझे पूर्ण झालेले आहेत स्वप्न. आणि खरंच उद्या माझ्या हाताने आमच्या घराचं वास्तूचं म्हणजे भूमिपूजन आहे. क्या मला बात खूप आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आणि उद्या तुम्ही सगळं शेअर करताय, मला पण खूप छान वाटतंय तुम्ही स्वतः एवढं सगळं सांगताय. आणि एवढं तुम्ही पुढे गेलात आणि तुमच्या हाताने म्हणजे होणार आहे. किती छान. आपला एवढा मान मिळतो आपल्या पूर्ण घराण्यामध्ये. एक स्त्री म्हणून असं कधीतरी कमी लेखलं जातं. पण इकडे प्रत्येक स्त्री जी कमवतीये ती मानानेच जगतीये मिलेनियर ड्रीम्स मध्ये. सो खरंच खूप छान. आणि जाणून घ्यायला आवडेल की आता टोटल इन्कम किती आहे तुमच्या डॅशबोर्डवर, किती तुम्ही माझे आतापर्यंत कमवलेत? 2,66,000 आहे. क्या बात आहे. लवकरच 3 लाख होतील, 5 लाख होतील. अजून काय इच्छा आहे, किती पुढे जायचंय वर्षा तुम्हाला? काय गोल आहे बिलियनियर ड्रीम्स मध्ये, किती कमवायचंय? तसं तर मी सांगू शकत नाही, पण अनलिमिटेड इन्कम घ्यायचंय मला. मला टॉपवर राहायचंय कंपनीमध्ये, किती येऊ द्या वा आणि किती वा, जाऊ द्या, मला मस्त. टॉपच राहायचंय. खूप आणि मला छान, खूप लीडर छान. बोर्डच्या खाली यायचं नाही. भलेही माझं एक व्हॉट्सअप बॅन झालं, दुसरं व्हॉट्सअप चालू केले, माझ्या मिस्टरांनी स्वतः मला सिम कार्ड आणून दिले. आणि परत ते दोन्ही व्हायला लागले. एवढी लीड यायला लागली समोरून, की हे बॅन झालं 6 तासासाठी, येते 12 तासासाठी, परत हे 6 तासासाठी. मग माझे मिस्टर बोलले मला, की तू दुसरा मोबाईल घे आणि 2 सिम आणून घे आणि 4 व्हॉट्सअप चालू कर. म्हणजे हे झालं. मी म्हणलं एवढं सुरू का होतं? मी म्हणजे म्हणलं माझं तुमचे मिस्टर एवढं पण तुम्हाला, मिस्टर पण खूप सपोर्ट करतायत तिकडे, हो ना? खूप सपोर्ट करतात. म्हणजे दुसरं कोणत्या कामामध्ये नव्हते करत, कारण मला ब्लाऊज, ड्रेस, फॅशनेबल म्हणजे जे मी बघितलं ना डोळ्याला, ते मी पूर्णपणे परफेक्ट करणारच करणार.
मेहंदी हम्म. डिझाईन येते, पार्लर पूर्ण येते. म्हणजे मी कृत्यामध्ये मी केले नाही, पण मला येते. किती करायचं छान. म्हणून कसं मस्त. बिझनेस करणं आवडत नाही ना आमच्या घरी. त्यामुळं की मला साईडलाच ठेवलं थोडं त्या गोष्टीपासून. पण हे माझं स्वप्न पूर्ण झालं. बिलिनियर ड्रीम्स मध्ये मस्त. येऊन. असं वाटतंय की स्वतःला मी एक बॉस आहे. वा वा, आणि क्या बात आहे. आणि खरंच मस्त. आणि या मला एक सांगायला आनंद होईल की तुम्ही कमी समजू नका स्वतःला. कारण मी फक्त 6वी शिकलेली आहे. तर आमच्या ह्या पिढ्यानपिढ्यामध्ये म्हणजे काय म्हणतात खानदानामधली पहिली मी सून आहे, जी आज तुमच्या समोर ह्या खुर्चीवर बसलेली आहे. आणि मस्त इतकं वर्षा, क्या समोरून बात माझं आहे. मनोगत सांगत आहे. मी पहिली आहे. किती म्हणजे खूप त्या छान. शिक्षण असूनही त्याचं काहीच काम झालं नाही. पण अशी एक वेळ आली होती एकदा की मला बोललं गेलं की मी नशीब घेऊन आलेली आहे. तू काय घेऊन आलीस गं? म्हणजे मला असं खूप म्हणजे त्या गोष्टीवर मला खूप वाईट वाटलं आणि अजूनही ते मी माझ्या हृदयातून माझ्या ती गोष्ट जाणार नाही. कायमस्वरूपी राहणार आणि तेच मी आज पलटून टाकलेलं आहे. हेच आहे जेव्हा खूप लोकांच्या बाबतीत घडतं, की आपला अपमान होतो किंवा कुठेतरी त्रास होतो आणि आपण काय करतो बदला घ्यायला जातो. त्यांनी असं वागलं आता मी त्यांची वाट लावेन असं नाही करायचं. एकच गोष्ट करायची स्वतःला सिद्ध करून दाखवायचं, स्वतःला प्रूफ करून दाखवायचं. जे आता बरेच जण आपल्याकडे करत आहेत, की भले कितीही काही येऊ दे, कोणी कितीही आपल्याला बोलू दे, कमी लेखू दे, पण आपल्याला माहिती पाहिजे आपण काय आहोत. आणि ते करून दाखवायची धमक सगळ्यांनी जर ठेवली, तर कोणीही मागे पडणार नाही. सगळे या लेव्हलला आज वर्षा मॅडम माझ्यासमोर बसले, ते सगळेजण या लेव्हलला येणार आहेत. जर खरंच करून दाखवायचंय, जिद्दीने कराल तर 100% होणार. छान, खूप छान. वर्षा अजून एक जाणून घ्यायचंय, की खूप लोकांचं आता आहे. प्लॅटफॉर्म जॉइन करतात आणि काम आवडतं, सगळं करायचं आहे. पण मॅडम मला वेळ मिळत नाही, टाईम मॅनेज होत नाही. तर तुमचं रुटीन कसं असतं ते पण जरा सांगा. सकाळी उठल्यापासून तुम्ही कुठल्या वेळी काम करता, कसं करता ते सुद्धा सांगा. मी सकाळी 6च्या नंतरच उठते 7 पर्यंत. 6 ते 7 ह्या मधला माझा टायमिंग आहे. लवकर काय उठत नाही. तर ह्या टाइम मध्ये उठल्याच्या नंतर पहिलं असतं की अ, आवरून घेणं सर्व. मग त्यानंतर चहा झाला का एका हातामध्ये चहाचा कप राहतो आणि दुसऱ्या हातामध्ये मोबाईल राहते. स्टेटस ठेवायचं मोटिवेशनल. हं, आणि हं, हं. ह्या WhatsAppला, त्या WhatsAppला आणि त्या अकाउंटला, Instagram अकाउंटला हे माझं पहिलं काम राहते, की मोटिव्हेशनल स्टेटस आणि त्यानंतर अ, 2 ठेवते म्हणजे एक डायरेक्ट इन्कम झालेले लाईव्ह रेकॉर्डिंग राहतात आपल्या, त्या ठेवते आणि मोटिव्हेशनल मी रात्री शोधून ठेवते. असं नाही, की आजचा मोटिव्हेशनल परत महिन्याला ठेवला किंवा असं नाही. लगेचच्या लगे मी गॅलरीमधून डिलीट मारते. नवीन मोटिव्हेशनल व्हिडिओ मी पाहते आणि ते रात्रीच डाउनलोड करून ठेवते. आपण गेट इन डिव्हाइसला जाऊन डाउनलोड करून ठेवते रेडीमेड. मग सकाळी उठलं का चहा घेते वेळेस ते माझं कामच आहे. म्हणजे असं की चहासोबत बिस्किट लागते आणि चहासोबत खारी लागते ना, तर माझ्यासोबत तर मला असं आहे की WhatsApp आणि Instagram लागतं स्टेटस ठेवण्यासाठी. तर माझं मस्त, रुटीन आहे. मस्त. त्यानंतर लेकरांचं सर्व आवरून जातात 9:30ला. मग त्यानंतर थोडंसं लेकरं गेलं ना, की किती काम असू दे, पण रिलॅक्स वाटते. पण माझं असं आहे की मला 11च्या अगोदर एक सीट बुक करायचं राहते. एक कोर्स मला बुक करायचा राहते. मग खूप छान. त्यानंतर मला आराम वाटते. एक कोर्स बुक झाला, की मग निवांत कामं करते. मोबाईल साइडला ठेवते. हां, एक झाला तर निवांत आहे. मग मी माझी कामं करून घेते. मग जर माझा त्या दिवशी इन्कम नाही झाली ना, तर मला थोडंसं वेगळंच काहीतरी हरवल्यासारखं, मी कुठेतरी विसरल्यासारखं, मी डॅशबोर्डवर राहील का नाही, मी नेहमी डॅशबोर्ड चेक करते. मग लीडर बोर्ड चेक करते. सॉरी, लीडर म्हणजे बोर्डला तुम्हाला बघते. रोज इन्कम हवी आहे या हिशोबाने तुम्ही काम करताच म्हणजे करता रोज, बरोबर? हो. खूप छान. मस्त. तर खूप छान वाटलं. लक्षात घ्या, टाइम मिळत नाहीये हा फक्त एक बहाणा आहे. ज्याला करायचा आहे ना तो कसाही करतो, कसाही वेळ काढतो आणि आपल्या हातात आहे की आपल्याला कसा वेळ काढायचा आहे, कसं आपल्याला टाइम द्यायचंय. शेवटी आपल्याला करायचंय. इथे जसं वर्षा मॅडम बोलले की मला बॉस सारखं वाटतं. सगळे बॉस आहेत इकडे. लक्षात घ्या हा बिझनेस आहे. तुम्हाला गाईडन्स, सपोर्ट आमच्याकडून मिळणार आहे. पण तुम्ही स्वतःचे बॉस आहे. मी सेल्स वेबिनारला पण बऱ्याच वेळा सांगितलं, तुम्ही स्वतःचे बॉस असता. तुमच्या हिशोबाने तुम्हाला काम करायचंय. सो ते तुमच्या हातात आहे. ठीक आहे. तर खूप छान. पुढचा प्रवास नक्कीच ऐकायला आवडेल. बिलिनियर ड्रीम्स मध्ये तुम्ही जॉईन झाल्यानंतर पहिली इन्कम आली, ती कशी आली? पहिली इन्कम झालं असं की एक जेंट्स होते. त्यांनी मेसेज केला म्हणजे मेसेज 2-4 आले होते. फक्त
4 ते 5च लीड आली मला आणि त्या 5 लीड मधनं मला असं होतं की मला आता इन्कम घ्यायचंय. हं. कारण माझी सुरुवात आणि एक खूप महत्वाचं की जेव्हा मी व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवायला लागले ना, जे आपली लोक राहतात ना, ती नावं ठेवतात ना. माझ्या मिस्टरांना आवडत नाही की बाबा मी काम केले, बिझनेस केले. त्यांनी हं. आवड मिळालेले अजूनही स्टेटसला ठेवले नाहीत, पण स्वतः घेऊन गेले तिथे एन्जॉय केलेत. आणि त्यांनी स्वतःच्या हातात कॅमेरा पकडून मला जेव्हा सांगितलं ना, की जा तू डान्स कर. म्हणजे हा क्षण पण माझ्या लाईफ मधला खूप महत्वाचा होता. माझे मिस्टर बोलले, "तू जा, रेकॉर्डिंग मी करतो" आणि स्वतः त्यांनी रेकॉर्डिंग केली. हे क्या माझ्या बात आयुष्यातलं खूप है! मोठं मोमेंट होता. मला एन्जॉय करायला आवडते. मला सगळंच करायला आवडते. पण कसं असतं, की आपल्या पार्टनर सारखंच आपल्याला राहावं लागतंय. तर पहिली बरोबर. इन्कम माझी अशी आली, की त्या 5 जणांनी मला मेसेज केला. तर मी त्यांना तासा-तासाला कॉन्टॅक्टमध्ये होते. म्हणजे मला असं धीरच पडत नव्हता. मी आता कोणाला काय माहिती देऊ? माझ्यानं जेवढं होईल तेवढं मी त्यांना माहिती दिली. एक 20-25 दिवस मी पूर्ण फोकस केले शिकण्यावर. मग नंतर त्यांना सांगण्यासाठी मला असं विचार करायची गरज पडली नाही. मी त्यांना व्यवस्थित कॉलवर बोलले, पर्सनली कॉल केले मी त्यांना, "तुम्ही बिझनेस करण्यासाठी आलात, मग तुम्हाला प्रॉब्लेम येतोय कुठं सांगा ना, तर तुमची इन्कम दाखवा." तर हे माझ्यासोबत पण झालं. असं प्रत्येकाचं असते, की मॅडम मला बोलतायत, की तुमची इन्कम दाखवा. तर मी माझ्या स्पॉन्सरला अजिबात त्रास दिले नाही. स्वाती त्यांचं नाव होतं. पण मी त्यांना अजिबात म्हणजे ते आपल्याला जे देत होते ना, त्यातूनच आपलं सर्व काही समजत होतं. मग त्यांना विचारायची काही गरजच पडत नव्हती. आणि त्या म्हणत होत्या, "ट्रेनिंग घ्या." तर मला पण वाटत होतं, की खरंच ट्रेनिंगमध्ये सर्व आहे. आणि खरंच मी त्यांना बिलकुल त्रास नाही दिले. मग माझी अशी इन्कम झाली, की माझ्याकडनं मोठा पॅकेज गेला. म्हणजे माझा होता सिल्व्हर आणि माझ्याकडनं घेतली गोल्ड. तर मला हे माहिती नव्हते, की कमी इन्कम होते म्हणून. हां, 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 हां. ₹350 असं काहीतरी मिळाले वाटते. पहिली इन्कम माझी तिथं झाली. हं. आणि तेव्हा माझी इन्कम झाली. मग मी त्यांना समोरच्यांना पण म्हणले, "थँक सो मच तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात. तुम्ही माझे पहिले हे लीड होतात." म्हणले. मग त्यांनी नंतर काय केलं माहिती कामच नाही केलं त्यांनी. मग नंतर मला असं वाटायला लागलं त्यांनी काम करत नाहीत, रिस्पॉन्स देत नाहीत, माझी होईल का नाही इन्कम. मग तिथून असं झालं की मला दररोजच इन्कम घ्यायचं आहे. म्हणजे ते हं. आनंद असा होता की बस ते गगनात मावत नव्हता. जसं की आपल्याला आई, आपली भाऊ, वडील आपल्याला पैसे देतात ना 1000, 2000 तर आपल्याला त्या पैशाची अजिबात किंमत वाटत नाही. म्हणजे अजिबातच वाटत नाही. पण त्या दिवशी मला एवढी किंमत वाटायला लागली आणि मी त्यांना म्हणले, "मला माझे पैसे कधी मिळतील?" मग त्यांनी लिस्टमध्ये माझं नाव टाकले आणि मला लिस्ट टाकता येत नव्हती. ते लिस्ट बनवतात आणि लिस्ट येते पुढे ते लिस्टमध्ये नाव ॲड करत जातात ना ग्रुपवर. तर ते मला जमत नव्हतं. तर माझ्या स्पॉन्सरला तर मला असं वाटतं, की त्यांना खूप कमी नॉलेज होतं कारण त्यांची नवीनच सुरुवात होती. त्यांना पण सांगता आलं नाही. तेव्हा मला 2 दिवस मॅडमचा ओरडा पडला, की "तुम्हाला लिस्टमध्ये नाव टाकता येत नाही पहिल्या इन्कमला." मग मी YouTubeला वगैरे सर्च केले आणि बघले. की असं कॉपी पेस्ट करायचं, मग त्यामध्ये आपलं नाव टाकायचं, मग नंतर लिस्ट बनवायची. म्हणजे असं नाही की मला सर्व काही माहिती होतं. मी झिरो पासून सुरुवात केली आणि माझा पर्सनल Instagram आयडी होता. तो अजून पर्सनलच आहे. त्याच्यावर 60-70च फॉलोअर्स आहेत. जे दुसरा माझा बिझनेस आयडी होता 8,000 फॉलोअर्सचा. मग तो डिलीट झाल्याच्या नंतर मला पण असं वाटलं होतं, की आता मला दुसऱ्यांदा सुरुवात करावी लागेल. मी आता ग्रो नाही करणार. मी आता वर नाही जाणार. आता माझ्या आयडीवर फॉलोवर्स नसतील, तर कोण काय माझ्यावर विश्वास ठेवणार? मग असं बरोबर. झालं, की लागोपाठ काम करायला लागले. दिवसाचे 3-4 म्हणजे रात्रीच्या 12 पर्यंत कधी-कधी तर माझे 7 आणि 8 पोस्ट होत होते, रील. म्हणजे मला व्हायरल व्हायचं होतं आणि खरं सांगते 20 म्हणजे माझ्यासाठी काय लकी आहे माहिती नाही. 20 ते 21 दिवस ह्या दिवसामध्ये रील माझा व्हायरल गेला आणि असा तुफान व्हायरल गेला, की तेव्हा माझा कॉल मला सायलेंट करून ठेवावा लागला. नाहीतर रात्रभर कॉल 12 वाजेपर्यंत कॉल वाजायचे आणि सकाळी उठलं माझा मोबाईल 2 ते 3 महिने सायलेंटच होता. आणि मला सासूबाईंचा ओरडा पण पडला, की "मी कॉल केले तुला आणि तू हां, हां, हां. उचलतच नाहीस" म्हणे. तर मी म्हणले, "माझ्याकडे हाच नंबर आहे. असा-असा प्रॉब्लेम झालेला आहे. मी उचलू शकत नाही बरोबर. कॉल." असं होतं आणि दुसऱ्यांदा मी सक्सेस झाले. झिरोपासून पहिले तर सुरुवात झिरोपासूनच झाली Instagramच्या. आता लोकांना वाटते माझ्याकडे फॉलोअर्स नाहीत किंवा माझा आयडिया असा आहे, तसा आहे, मी करू शकत नाही, मी कॅमेरासमोर येत नाही. ह्या सर्व गोष्टी मी मागे टाकून पुढे आलेली आहे आणि जिथेही मी काम केले तिथे टॉपच होते. आणि 3 मस्त. महिन्यामध्ये मी लीडर बोर्डवर गेले. फक्त 3 क्या महिन्यामध्ये. बात! शिकून पण झालं, Instagram पण ग्रो झालं आणि त्यासाठी स्वामी समर्थाचा पण माझ्या पाठीमागे हात आहे. कारण मी जसं मानायला लागले ना देवाला, आमच्या सासूबाई खूप करतात. तर त्यांचं बघून मी पण म्हणले, की चला आपण पण ग्रंथ पोथी आणायची, घरी वाचायची.
आणि माळा जप करायची. आणि खरंच तेव्हापासून माझं आयुष्य पूर्ण बदललं. मस्त. खूप छान. मिलेनियल ड्रीम्स मध्ये तुम्हाला स्पेशली कुठला पॅकेज आवडतो आणि काय सांगाल सगळ्यांना की कुठल्या पॅकेज पासून तुम्हाला जास्त इन्कम कमवता आली, पॅकेज कुठला चांगला आहे आणि कोर्सेस आपले कसे आहेत त्याबद्दल एक थोडक्यात सांगा. पॅकेज बद्दल सांगायचं म्हणलं तर प्लॅटिनम व्हीआयपी पॅकेज, कारण त्यामध्ये व्हीआयपी आहे आणि मला आवडते व्हीआयपी लाईन. त्यामुळे ते खूप मॅच वाटतं मला. एक नाव घ्यायला पण भारी वाटतं की प्लॅटिनम व्हीआयपी पॅकेज. असं वाटतं ते हम्म, पॅकेज घेतलं ना की आपण खरोखरच व्हीआयपी झालोय, आणि होतात. बरोबर आहे. आणि झालेले आहेत भरपूर लोक आपल्या कंपनीमध्ये व्हीआयपी झालेले आहेत. तर असं जर तुम्हाला ही अडवाईज आहे की छोटा पॅकेज असेल तर अपग्रेड करून घ्या तुम्ही लवकर. कारण ह्या पॅकेज मध्ये कसं असतं माहितीये का, पॅकेज छोटा राहणं आणि मोठा राहणं हे कसं आहे माहितीये का, छोटा जेव्हा पॅकेज राहते ना तर आपली बुद्धी आपलं डोकं पण आहे ना छोटच चालायला हम्म, लागतं, जास्त मोठा विचार बरोबर आहे. करत नाही. हा खरी पॅकेज गोष्ट आहे. आहे तर मी हाच रेफर करणार आहे, मला मोठा पॅकेज नाही करायचा. असं सुरुवातीला माझ्यासोबत झालं होतं. जेव्हा माझा गोल्ड पॅकेज होता ना, तर तेव्हा काय झालं की माझी इन्कम झाली होती 3,500 आणि मला घ्यायचा होता प्लॅटिनम पॅकेज. तर मी परत एकदा मिस्टरांना बोलले की मला मोठा पॅकेज घ्यायचा आहे दुसरा. तर म्हणजे माझ्याकडे फोन पे नव्हता आणि अकाउंट काय असतं काय मला काहीच माहिती नव्हतं बाहेरचं. मग मी त्यांना म्हणले मला मोठा पॅकेज घ्यायचा आहे. तर म्हणे हे असंच राहते म्हणे ऑनलाईन. एक अगोदर एक स्पॉन्सर बदलली, कारण ती काय झालं माहिती की पहिली माझी स्पॉन्सर होती ना, ती 10 दिवस गायब झाली होती. हम्म, आणि माझ्यामध्ये अशी तळमळ चालली होती की मला शिकायचंय, मला इन्कम घ्यायचंय, आणि त्या मॅडम गायब. आता मी म्हणले काय करायचं, मग वर्षा मोरे मॅडम भेटल्या मला, दोघी तिघी भेटल्या. आता कसं आहे एकदा आपण ज्या फील्डमध्ये उतरतो ना आपल्या समोर तेच यायला लागते. वर्षा मोरे मॅडम भेटल्या आणि मी त्यांच्यावर विश्वास का ठेवले, कारण माझं वर्षा मोरे लग्नाच्या अगोदरचं नाव, माझं फेवरेट आडनाव मोरे. अच्छा. अच्छा. त्यामुळे मी त्यांच्यावर ह्या गोष्टीवर विश्वास ठेवले. आता पण ते माझ्या संपर्कामध्ये आहेत. तर त्यांच्याकडून मी गोल्ड पॅकेज घेतले होते. मग त्यांनी सांगितले तुम्ही छान इन्कम घेता, तुम्ही प्लॅटिनम मध्ये घेऊन टाका. त्यांनी एकच वेळा मला बोलले की तुम्ही प्लॅटिनम घ्या. लगेच मी मिस्टर घरी आल्याच्या नंतर बोलले मला प्लॅटिनम घ्यायचंय, आणि मी घेतले पण. म्हणजे मस्त मला मस्त. स्वतःवर विश्वास बसला होता, कॉन्फिडन्स आला होता की नाही मी करू शकते. त्यामुळे मी प्लॅटिनम, आणि तेव्हापासून मी मोठ्याच पॅकेज मध्ये आहे. आणि त्यामधला लॉ ऑफ अट्रॅक्शन आवडते, ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग हे माझे आवडते आहेत. म्हणजे काहीतरी नवीन शिकायचं म्हणलं तर हे कोर्स आपल्याला कामी येतात. आणि जास्त पैसे कसे कमवायचे, हे सगळे स्किल आणि सगळे कोर्स, मला तर प्लॅटिनम व्हीआयपी पॅकेज माझा फेवरेट आणि फेवरेट आहे आणि तोच राहणार आहे. आणि दुसऱ्यांना पण मी पहिल्यांदा म्हणते प्लॅटिनम व्हीआयपी पॅकेज तुम्ही घ्या. मस्त. आणि वर्षात तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे पर्सनल मेंटरशिप म्हणजे मी स्वतः येऊन तुम्हाला गायडन्स देते, तर त्याचा नक्की फायदा होतो का? खूप लोकांना आवडायला मी सांगायला आवडेल की प्रत्यक्ष उदाहरण बघा. वर्षा मॅडम आहेत, ते प्लॅटिनियम पॅकेज मध्ये आहेत. पर्सनल मेंटरशिप मी स्वतः येऊन आठवड्याला एकदा तुम्हाला मी सेशन देत असते. बऱ्याच गोष्टी एक्स्ट्रा शिकवल्यात. त्याच्याने तुमचा काय फायदा झाला आणि त्याच्याने काय वाटलं तुम्हाला? ते सगळं मिळतंय, बाकी ठिकाणी तर मिळतं का? आणि आपल्याकडे एवढं सगळं मिळतंय तर काय वाटतं तुम्हाला? हा, पर्सनल मेंटरशिपच्या ट्रेनिंग मध्ये असं आहे की त्याचं रेकॉर्डिंग मिळत नाही, आपल्याला राहावंच लागते. आणि मी बाकीचे काम वगैरे सगळं बाजूला ठेवते. जरी माझी तब्येत जरी ठीक नसली, माझ्या कमरमध्ये त्रास राहतो कधी कधी, तर तरी पण मी असं टेका देऊन मस्त ट्रेनिंग अटेंड करते. आणि ही ट्रेनिंग असते रात्री 9:30ला. त्यामुळे कसल्याच अडचणीचा प्रॉब्लेम नाही. 9ला लेकरं झोपतात आणि 9:30ला मी एकदम फ्री होते. आणि त्या मीटिंग मध्ये असं झालं की जेव्हा आपल्याला जास्त इन्कम घ्यायचं राहते आणि कंपनी आपल्याला तर 75% देतच आहे. म्हणजे आपलीच कंपनी, आपणच कंपनीला देतोय 15%, असं मला वाटतंय. कंपनी आपल्याला देत नाही, आपण देतोय कंपनीला 15%, कारण आपण 75% आपण मालक आहोत ना. मग असं तुम्ही सांगितलं होतं की त्या ट्रेनिंग मध्ये की तुम्ही काय करा, थोडस जीएसटी तुम्ही घ्या ऍड करून, आणि विदाऊट जीएसटी त्यांना तुम्ही जॉईन करू शकता. आणि असंच झालं की त्या दिवशी माझी 12,000 काहीतरी, म्हणजे 10,000ला क्रॉस माझी इन्कम झाली होती. म्हणजे हे तुमचं ऐकले ना म्हणूनच झालं होतं. माझं तर डोकं तेवढं लढलंच नाही ना की आपण हे केलं पाहिजे. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये जे काही कल्पना येतात, जे काही आयडिया येतात ना,
ते आमच्यापर्यंत नवीन आल्यानंतर नवीन मार्केटिंग, हा, नवीन नवीन मार्केटिंग स्ट्रॅटेजीज, जास्तीत जास्त सेल कसा होईल, लीड कसे जनरेट होतील, हे सगळ्या एक्स्ट्रा गोष्टी आपण तिथे शिकवतो आणि त्याचा फायदा मला वाटतं नक्कीच सगळ्यांना होतो. नवीन नवीन गोष्टी तिथे शिकायला मिळतात जे नॉर्मल याच्यामध्ये आपल्याला नाही मिळत, बरोबर. आणि वर्षा, अजून एक की बाकीचे प्लॅटफॉर्म आणि आपला प्लॅटफॉर्म, काय फरक आहे? तुम्ही बऱ्याच प्लॅटफॉर्मवर काम केलंय, तुम्हाला माहिती आहे. आणि आपला प्लॅटफॉर्म जास्त तुम्हाला काय फरक जाणवला कुठे? कारण आपल्या प्लॅटफॉर्मवर कसं असते, एक फाउंडर राहतात, म्हणजे ते झाड राहते आणि झाडाचं गुड म्हणजे आपल्या फाउंडर राहतात. जर आपल्या झाडाचा पाया जर मजबूत मजबूत असला ना, तर झाडावरच्या फळाला पण मजबूत ठेवते. तसे तुम्ही आहात. तुम्ही स्वतः मजबूत आहात आणि तुम्ही पण आम्हाला हे शिकवलं की तुम्ही खोटं नाही बोलायचं. आम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर बघितलं की तिथे अक्षरशः माझ्याशी भरपूर असं लीडर लोकांनी खोटं बोललेलं आहे. खोटं बोलून मला महिनाभर त्यांच्यासोबत ठेवलेलं आहे. तर मला असं वाटायचं की मला ते बांधून ठेवायलेत, बंधनामध्ये ठेवायलेत. मी काय बोलायला गेलं लगेच मला लीडर ग्रुपमध्ये टाकून द्यायचं, मग बोलती बंद करायचं. असं म्हणजे असं झालं माझ्यासोबत. पण इथे आपल्याला आपलं स्वातंत्र्य आहे. निर्णय घेऊ शकतो आणि आपला जे इम्पॉर्टंट ग्रुप आहे, जे आपलं व्हीआयपी लोकांचं डिस्कस होते, तिथे तुम्ही आमच्या फॅमिली मेंबर सारखं बोलता. जसं की आपली ताई, आई असं सर्वजण आपण गप्पा मारतो ना, त्या प्रकारे तुम्ही माझ्याशी बोलता, आमच्याशी बोलता. म्हणून आम्हाला कधी असं भासलंच नाही की ह्या कंपनीच्या फाउंडर आहेत, ह्यांच्याशी आपण थोडंसं विचार करून बोलावं. म्हणजे जेव्हा आपल्याला बोलायचं राहते ना, तर विचार नाही करायला पाहिजे. कसं असते ना, जेव्हा आपल्याला भीती वाटते, विचार करायला लागतो, तर आपण आपल्या गोष्टी मनामध्ये आणि डोक्यामध्ये दाबून ठेवतो. तर इथे बरोबर. असं नसता. असं फील होते की हे आपल्याच आहेत मॅडम आणि आपण काही जरी बोललं तर मॅडम समजून घेतात. आणि असं झालं माझ्यासोबत पण. म्हणजे असं असं नाही की कडे मी परफेक्ट आहे. मी पण चुकले 1-2 वेळा. चुकले पण असेल कधी किंवा मी घाई करत असेल तर मॅडम मला म्हणजे रागवले नाही. त्यांनी खूप प्रेमाने सांगतात. जेव्हा मॅडम बोलतात की "वर्षा, तुम्ही असं असं म्हणजे असं एवढं भारी बोलतात की छान वाटतं." तर मॅडमचं मला एक आवडते की मॅडम सुरुवातीला बोलतात की "वर्षा", म्हणजे हा शब्द मला मॅडमचा खूप आवडतो. म्हणजे ते त्यामध्ये आपलेपणा जाणवतो मला. त्यामुळेच आपली कंपनी टॉप आहे. मेन म्हणजे फाउंडर असते. तुम्ही पण आम्हाला सर्वांना शिकवलं की सर्वांसोबत आपण छान राहायचं, समजून घेऊन राहायचं, फ्रेंडली बोलायचं. आणि मी पण माझ्या ग्रुपमध्ये तुम्ही जे सांगाल ना, तेच मी माझ्या ग्रुपला मेन्शन करते. आणि त्याप्रकारेच मी सांगते आणि सर्वजण मला खूप मान-सन्मान देतात माझ्या पण टीममधले. खूप भारी वाटतं. असं वाटतं मी अरे. आणि असे भरपूर जण आहेत नात्यामधले ते म्हणतात, "तुम्ही ताई तुम्ही एवढं कसं हँडल करता? घर आणि ग्रुप, कंपनी सगळं हँडल करता तुम्ही." तर मी म्हणले, "हो, आमच्या मॅडम करत नाहीत का एवढं हँडल? मग मी तर करणारच ना." असं म्हणते. छान छान, मस्त. प्रत्येकाला त्याचं उदाहरण देते. खूप छान. आणि अजून एक वर्ष, आता मगाशी खूप लोक प्रश्न विचारत होते की लीड्स येतात आणि बरेच जण तुम्हाला, मला वाटतं, काम करताना, बिझनेस ही गोष्ट आपण किती म्हटलं तरी काही अडथळे येतात, काही तुम्हाला मध्ये मध्ये प्रॉब्लेम्स येतात. तर काही लोक कसं सोडून देतात, गिव्ह अप करतात, पण काही लोक त्यातून पण मार्ग काढून पुढे जातात. तर तुम्हाला असे अडथळे आले का? तर त्यावेळी तुम्ही काय विचार केला? नेगेटिव्हिटी आली का? अरे बापरे, आता काय करू, होत नाहीये, जमत नाहीये, सोडून देऊ का, काय करू? असं काही वाटलं का? तुम्ही काय केलं, त्याच्यावर उपाय काय काढला? अ, माझा एकच अडथळा होता की माझा 8,000 फॉलोअर्स होते आणि मी ब्लू टिक घेतले होते. ₹650 पे करत होते. मी व्हेरिफिकेशन घेतले होते Instagramचं. तर असं होतं की Instagramचं व्हेरिफिकेशन घेतल्यानंतर आपला आयडी सेफ राहतो. अ, काही रिस्ट्रिक्शन वगैरे येत नाहीत आणि कोणी आपला आयडी लॉग इन केला, तर आपल्याला लगेच नोटिफिकेशन येतं. मग म्हणून मी काय केलं, की नोटिफिकेशन घेतलं आणि ते पण मिस्टरांच्या मोबाईल माझं म्हणजे एक 4च महिने झालं असेल माझं फोन पे चालू आहे. बऱ्याच जणांचा हे पण प्रॉब्लेम राहते, "मॅडम माझ्याकडे फोन पे नाही, गुगल पे नाही." माझ्याकडे ते पण नव्हतं. त्यांचंच वापरत आले. तर मी त्यांच्याकडनं केले. मग महिन्याला त्यांच्याच फोनमधले पैसे कटत गेले ₹650. असं झालं आणि एक दिवस काय झालं, की माझा आयडी 24 तासासाठी आम्ही चेक करतो आणि चेक केल्याच्या नंतर तुम्हाला कळवण्यात येते ईमेलद्वारे. असा मेसेज आला Instagramकडनं. तर मी थोडंसं डिप्रेशनमध्ये गेले. सर्वांना शेअर केले. माझे जे लीडर लोक आहेत, जे माझे स्पॉन्सर वगैरे आहेत, की असं-असं झालं. तर सर्वांनी म्हणले, "काही होणार नाही. येईल तुमचं आयडी 24 तास." मी वाट बघितले आणि झालं असं, की रात्रीच्या 11 वाजता मी बघितले तर काय माझा अकाउंट म्हणजे डिलीट करण्यात आलं. ते माझ्यासाठी टर्निंग पॉइंट होता म्हणजे आयुष्याचा एकदम तिथं असं वाटलं, की सगळं थांबलं आणि सगळं संपलं. हम्म.
आणि तेव्हा मी ह्यासाठी नाही रडले की मला पैसे कमवता येत नाहीत किंवा मला पैशाची कमी आहे. हे तर अजिबात नव्हतं. मी आता लीडर बोर्डवर राहणार नाही हे माझ्यासाठी खूप मोठं दुःख होतं. आणि मी ते खूप रडले. सगळेजण झोपी गेले होते. मी दुसऱ्या बेडरूम मध्ये जाऊन रडायला लागले. आता कसं करू म्हणून. असं वाटलं होतं मला की संपलं. आता इथून मी करायचं म्हणलं ना तर करल. जसे की सामान्य लोक करतात ना छोटा पॅकेज पण छोटी इन्कम. मला वाटलं आता माझं तसंच होणार. माझ्याकडे लीड नाही. तर मी एक 8 दिवस वेट नाही केले. माझ्याकडे होता ऑलरेडी दुसरा अकाउंट होतं माझ्याकडे. त्यावर मी 1-2-4 मोटिवेशनल टाकले होते. मग तो मी यूज मध्ये आणले. म्हणजे जसं की आपल्याकडे एकच आयडी राहून नाही चालत. हे मी एका ट्रेनिंग मध्ये ऐकले होते हरीश गायके सरांच्या. तर ते बोलले होते की तुम्ही एकच आयडीवर थांबू नका, दुसरे पण आयडी चालू करून ठेवा. तर मी तसंच चालू केले होते. एक 15-20 दिवसाची माझी जुनी आयडी होती. त्याच्यावरून मी पोस्ट करायला सुरुवात केली आणि मी भर दिली मोटिवेशनलला. आणि मोटिवेशनल व्हिडिओ माझे जरी माझे फॉलोअर्स 100 असले ना तर 10-10 हजार, 20-20 हजार, 1-1 लाख, 2-2 लाख असे व्ह्यूज येतात. तर मोटिवेशनल टाकल्याच्या नंतर एक दोन मी प्रमोशनचा टाकते. तर तिथे एक असं वाटलं होतं की मी तुम्हाला पण सांगितले होते, तुम्हाला इमोजी टाकले होते सॅड वाले की असं असं झालं मॅडम आता काय करू. तुम्ही ऍडवाइस दिलं होते की विजय सरांचा नंबर दिला होता तुम्ही. तर मी विजय सरांचा नंबर घेतले, कॉन्टॅक्ट केले. त्यांचे युट्यूबचा व्हिडिओ त्यांनी मला पाठवले होते. तुम्ही ह्या पॅकेज म्हणजे एक त्यांचं पॅकेज राहतात ना, तुम्ही ह्या पॅकेज 15 दिवसासाठी, 10 दिवसासाठी, 1 महिन्यासाठी. तर तुम्ही सांगितलं होतं की 1 महिन्यासाठी ऍड रन करा. मग मी अजून दुसरं कोणाला तरी विचारले. तर म्हणजे असं आलं की म्हणजे ते लीड तेवढं काही आपल्याला कामी देत नाही. आता मी स्वतः परत मी लीड घेणार म्हणलं, आता परत मी काम करणार, लागू दे म्हणलं वेळ आता. मग थोडस दुसऱ्या दिवशी मला थोडं वाईट वाटलं. पण तिसऱ्या दिवशी मी अशी जोमाने कामाला लागले. मग अजून तेच परत म्हणजे जसं पहिलं होतं ना, पहिल्यापासून सुरुवात झाली ना तशीच माझी दुसऱ्यांदा सुरुवात झाली. दिवसाचे 3 ते 4 रील मी पोस्ट करत होते. 2-3 मोटिवेशनल, एक प्रमोशनचा. असं करत करत 20व्या दिवशी माझा तुफान व्हिडिओ व्हायरल गेला. आणि माझे मस्त. फॉलोअर्स होते 100 का 150 फॉलोअर्स होते. आता माझ्या त्या आयडीला 2.5 महिन्यामध्ये 3,800 3,800 फॉलोअर्स अच्छा. आहेत. आणि परत एकदा मी व्हेरिफिकेशन घेतलेलं आहे इंस्टाग्रामचं. मस्त मस्त. म्हणजे गिव्हअप नाही केलं, कितीही अडथळे आले. लक्षात घ्या, हे एक सिक्रेट आहे की मी थांबणार नाहीये, मला जायचंय पुढे, मी करणार आहे. हे असेल ना, तुम्हाला सगळे मार्ग बरोबर सापडतात. कितीही अडथळे येऊ दे, कितीही मोठ्या अडचणी येऊ दे, मार्ग हा मिळतोच आणि नक्कीच मिळतो. ठीक आहे. खूप छान वर्षा. मला वाटतं तुम्ही VIP झालात. ठीक आहे, VIP एक्झिक्युटिव्ह आहात. तुमचं सेलिब्रेशन झालं. तुम्हाला खूप सारे रिवॉर्ड्स मिळालेत. मिलेनियर ड्रीम्स मध्ये मिळालेत, आधी पण मिळाले असतील. तर कसं वाटतंय तुम्हाला जे तुम्ही आता एवढं सगळं अचीव्ह केलेलं आहे? कसं असतं ना, एक समजा आता काय म्हणतात, एक टॉप लेवलची एक नोकरी असते आपल्याला, जिथे आपण लाख रुपये कमवतो महिन्याला. लाख रुपये कमवतात अशा महिला आहेत, त्या 1.5-1.5 लाख पण त्यांची पगार राहते. पण त्यांना कोणी सन्मानित करतं का हो? करत नाही. मला हे पाहिजे होतं. कारण पैसा तर कसा आहे, येते जाते. मी पैशाला कधीच किंमत देत नाही. मी फक्त माणसाला, माणुसकीला आणि आपल्या नावाला, आपल्या कर्तृत्वाला मी महत्त्व देते. आणि ही ते फक्त पैसेच नाहीत तर आपला मान सन्मान वाढतो. जेव्हा मी अवॉर्ड घेऊन आले होते ना, तर तेव्हा मला एवढे कॉल आले ना. म्हणजे असे लोक मला कॉल केले, जी लोक कधीच मला कॉन्टॅक्ट केली नव्हती. माझा नंबर त्यांच्याकडे नव्हता, त्यांचा माझ्याकडे नव्हता. अशा अशा लोकांनी मला कॉन्टॅक्ट केलेले आहे. आणि मला खूप छान वाटलं. खूप म्हणजे एक काय म्हणतात, एवढा आनंद झाला की मला असं रडायला येत होतं. म्हणजे आनंद अश्रू येत होते. असं माझ्यासोबत झालेलं आहे. काय घरपोच गिफ्ट येतात, त्याचा पण मला अभिमान वाटतो की मी हे आज मिळवले, हे मिळवले. त्या दिवशी काय झालं, लास्ट टाइम मला रिवॉर्डचं गिफ्ट आलेलं होतं, स्टँड, मोबाईल स्टँड. हम्म, आता हम्म. तोच आहे. तर आणि त्याच्या अगोदर मी एक ऑनलाईन ऑर्डर केला होता. आणि असं झालं की आता माझ्या हातामध्ये फोन पे आहे आणि मी स्वतः ऑर्डर करू शकते. माझे मिस्टर बोलले की तुम्हाला काही कामच नाही आता, हे परत एकदा ऑनलाईन परत एकदा तुम्ही ऑर्डर केलं, असं होतं की घरामध्ये. तर मी म्हणले हा. नाही नाही, मला कंपनीकडून मिळालेलं आहे म्हणले. मग ते मस्त. म्हटलं हा, मला म्हटलं घरामध्ये पसारा कशाला जास्त. हम्म, असं हम्म, हम्म. झालं. मग टप्प्याटप्प्याला जेव्हा आपल्याला गिफ्ट मिळतात तर त्याचा मला फार आनंद होतो.
कारण तसं तर आपले नातलग हे तर आपल्याला देतातच ना, ते त्यांचं कर्तव्य आहे. पण जेव्हा आपण काम करतो, कामाच्या मोबदल्यामध्ये आपलं कौतुक कामाचे केलं रिवॉर्ड्स. जातं. हां, बरोबर. कामाचं रिवॉर्ड जेव्हा मिळते, तर तेव्हा खूप छान वाटते. एक पैसे ₹1,00,000 एकीकडे ठेवा आणि 1,000चं एक बक्षीस एकीकडे ठेवा. तर मला ते बक्षीस आवडणार. मला पैसा नाही आवडणार. बरोबर. असं बरोबर. म्हणजे मला खूप आनंद होतो त्या प्रत्येक क्षणाचा आणि प्रत्येक गोष्टीचा. तुम्हाला सगळ्या व्ही-आय-पीजना अजून एक गोष्ट मिळाली, ती म्हणजे व्ही-आय-पीचा बोनस. त्याबद्दल काय हां, बोलाल? हां, बोनस मिळाला मला कारण तेव्हा माझं थोडंसं स्पीड कमी होती कामाची. कारण त्या वेळेमध्ये असं झालंय की 1 महिना कंटिन्यू दोन्ही WhatsApp माझे बॅन व्हायचे. तर म्हणजे 4,000-5,000 इन्कम व्हायची, फक्त 1,000 व्हायची दिवसाला, 2,000 व्हायची. तर त्या ह्याच्यामध्ये असं झालं की एकदम मला ते तुम्ही पेमेंट केलात. त्यानंतर मी माझ्या मिस्टरांना म्हणले, "बघा मला बोनस मिळाला कंपनीकडनं." खूप छान किती वाटलं. छान गोष्ट आहे. तुम्ही ती नाही आणि तुम्ही एवढं अडथळे येऊन पण तुम्ही ती व्हॅल्यू केली म्हणजे ती अचीव्हमेंट केली तुम्ही. असं नाहीये की नाही म्हणजे नाही जमलं करायला. एवढं अडचणीतून पण तुम्ही ते केलं आणि बोनस मिळवला तुमचा. हो की नाही? ती एक मोठी गोष्ट आहे. भले अमाउंट असेल नसेल, पण आपल्याला मिळालं आपल्या हक्काचं किंवा जे एक्स्ट्रा आपल्याला मिळतं त्याचा आनंदच एक वेगळा असतो. बरोबर. मला नक्कीच. ते त्या बोनसचा तो स्क्रीनशॉट खूप महत्वाचा होता. मग ते स्क्रीनशॉट बघून मला एवढं छान वाटलं. माहित नाही ते पैसे कुठे यूज होतात का नाही, आहेत अजून तसेच. पण ते स्क्रीनशॉट माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. ते घेऊन मी त्याला बनवले. WhatsAppला वगैरे स्टोरी वगैरे बनवले. खूप छान वाटलं आणि मिस्टरांना पण दाखवलं. "हे बघा मला एवढं बोनस म्हणून मिळालं आणि हे साधं सुद्धा बोनस नाहीये" म्हणलं. "हे व्ही-आय-पीचं आहे" म्हणले. बरोबर. "व्ही-आय-पी आहे म्हणून मला मिळालं" व्ही-आय-पीच्या म्हणले. पोस्टचा आहे. बरोबर. हां. खूप आणि मी छान. सर्वांना, महिलांना आता मला भरपूर कॉल येतात ना, तर मी त्यांना म्हणते आणि खरंच प्रत्येक महिला शेअर करू शकत नाही. जसंही मी महिलांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले वर्षापासून ना, तर मला असं दिसून आलं, की 90% पेक्षा जास्त महिला आहेत, की त्यांना घरात ठेवलं जातं बांधून, बंधनं असतात. तर ते म्हणतात, की माझी इच्छा तर खूप आहे. मी अशा भरपूर महिलांना पुढे नेलेले आहे आणि त्या माझ्या जे ग्रुपमध्ये महिला आहेत, त्या जे मला बोलतात, की मी आज मरणाच्या दारात होते. म्हणजे मी स्वतःवर सगळं हरवून बसले होते स्वतःचं आणि मला असं कुठेतरी वाटलं होतं, की स्वतःला संपवून टाकावं आणि तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये एक देव होऊन आलात आणि स्वामीच्या नंतर मी तुम्हाला मानते. तो मोमेंट माझ्यासाठी असा होता, की मला जसं एखादं कोटीचं घर भेटल्यावर जो आनंद होतो ना, ते आनंद अश्रू माझ्या डोळ्यामध्ये आले. काही वेळ मी तिला चॅटिंग केलं नाही. पण मी म्हणलं, "तुम्ही मला एवढं नका मानू." म्हणलं, "आपल्या दोघीच्या पाठीमागे स्वामी आहेत." किती छान. म्हणजे आपल्या एक दोघीच्या सपोर्ट एक सपोर्ट आपण लोकांना करतो आणि आपल्यामुळे कोणाचं तरी आयुष्य बदलावं आणि त्यांना एक छान रोजगार मिळतो. त्यांना 4 पैसे कमवता येतात, हक्काचे पैसे. आजपर्यंत कधी कमवले नसतात, पण या बिलिनियर ड्रीम्सच्या मार्फत अनेक महिला काम करायला लागल्यात. आपल्या घरी महिलाच नाहीये, बाकीची पण बरीच लोकं आहेत, ज्यांना हक्काची इन्कम घरी बसल्या मिळते. ते पण डिजिटली शिकून. ठीक आहे. शेती करून पण लोकं कमवतायत. म्हणजे ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि मला पण जास्त जे आनंद होतो ना, की आता तुम्हाला सगळ्यांना बघून, आज तुम्ही व्ही-आय-पीच्या पोस्टवर आहात, तुम्ही एवढं अचीव्ह केलंय. ते बघून जास्त आनंद मिळतो, की आपला या प्लॅटफॉर्ममुळे सगळ्यांचं भलं होतंय, सगळ्यांचं छान चाललंय. सो ते एक आनंद, सॅटिस्फॅक्शन, समाधान वेगळंच असतं. नक्कीच खूप सुंदर बोललात वर्षा. मला असं वाटतं, की तुमचं Insta आयडी तुम्हाला दाखवायचा असेल, तुम्ही शेअर करू शकता. Insta आयडी जर तुम्हाला दाखवायचा असेल, तर शेअर करून दाखवू शकता. आणि अजून एक गोष्ट, की तुम्ही शेअर करू शकता किंवा सांगू शकता, की लीड आल्यानंतर खूप लोकांना असं म्हणणं आहे, की लीड कसे तुमच्याकडे जास्तीत जास्त येतात आणि कन्व्हर्ट कसे करता? तुम्ही असं काय सांगता, की लोकं तुमच्याकडे येऊन स्टार्ट करतात? ते पण थोडक्यात सांगा. मेन म्हणजे लोक जिथून आपल्याला येतात, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. ते म्हणजे माझ्या Instagramचं माझं प्रोफाईल क्लिअर, बायो क्लिअर आणि अ, प्रत्येक गोष्ट मी हायलाइटमध्ये मेन्शन केले. समजा मी वर्षा तुम्ही माझ्या दाखवा. तुम्ही शेअर करून दाखवा म्हणजे लोकांना ते क्लिअर होईल. दाखवू हां, शकता, ठीक. शेअर करू शकता. स्क्रीन शेअर करू शकता तुम्ही. हो Instagram मॅम. दाखवू शकता आयडी तुमचा.
शेअर करता येतोय ना? होतोय शेअर? शेअर होतोय का वर्षा? नाही तर तुम्ही फक्त सांगा तरी पण चालेल. शेअर करता येतोय का? नाही तर तुम्ही फक्त सांगितलं तरी चालेल वर्षा. अच्छा, हा, मी तुम्हाला पुन्हा एकदा को होस्ट बनवलंय. तुम्ही अनम्यूट करा. हा, व्हिडिओ स्टार्ट करा. सांगा हा फक्त चालेल. झालं का चालू? मी ऑटोमॅटिक एकदम हे झालं मॅडम स्क्रीन. काही हरकत नाही. तुम्ही फक्त सांगू शकता. सांगितलं तरी चालेल नॉर्मल. होतंय का शेअर? हा ओके, झाली का झालं बघा? स्क्रीन शेअर. येस येस, झालं झालं. हे माझा आयडी डिलीट झाला होता तेव्हापासून मी थोडस सेफ राहायला लागले माझ्या मुलामुळे. ही कमेंट पाहू शकता तुम्ही. कमेंट आलेले आहेत. हे बघा कमेंट बघा. थोड्या वेळापूर्वीच मी हे केले होते. माझा आवाज येतोय का मॅडम? हो हो, येतो येतो. हा. हा माझा आयडी आहे बघा. फक्त मी 307 पोस्ट टाकलेले आहे कारण मला जास्त टाकायची गरजच पडली नाही. तुफान व्हायरल आहेत. नाही मोटिवेशनल आहेत. इथे आपण मोटिवेशनल ठेवणं खूप महत्वाचं आहे. बिझनेस व्यतिरिक्त मोटिवेशनल ठेवायचं. दुसरं आहे पेमेंट रिसीव्ह झालं होतं मला. हम्म. जेव्हा माझं पेमेंट रिसीव्ह होते ना तर मी वेळातला वेळ काढून एकदा मला 20,295 रुपये मिळाले होते. तर हे मी असं इथे ठेवलेले आहे सेटअप करून. जेव्हा व्यक्ती आपल्या अकाउंटला येतात ना ते पूर्ण चेक करूनच आपल्याला मेसेज बरोबर. करतात आणि 100% आपल्याकडनं कोर्स घेतात. आपला फोटो पण लावायचा अट्रॅक्टिव्ह म्हणजे छान वाटतं. आणि हे आपल्या गेस्ट ट्रेनिंग आहेत. हरीश गायके सरांची स्पेशल ट्रेनिंग होते ना तर गेस्ट ट्रेनिंग म्हणून एक ठेवायचा आणि आपल्या नॉर्मल ट्रेनिंग असतात त्या पण ठेवायच्या. आता हे रेकॉर्ड ब्रेक झालेले स्पेशल जेव्हा कोणी आपल्या अकाउंटला येते ना काय रेकॉर्ड ब्रेक झाला म्हणून आपल्या हे चेक करतात. लाईव्ह ट्रेनिंग लाईव्ह इन्कम आहे माझी. प्रत्येक लाईव्ह इन्कम. आता हे मी इन्कम दाखवण्यासाठी छोटासा 15 सेकंदाचा व्हिडिओ बनवले होते. कसं असते ना जेव्हा आपण कॅमेरा समोर येताना तेव्हा फरक पडते. हे मी स्वतः अनुभवले. जेवढं होईल बरोबर. तेवढं कॅमेरा समोर या. हे पण लाईव्ह अच्छा. इन्कम मी शो केलेले आहे. जेव्हा माझी इन्कम होते ना तर तेव्हा मी रात्री 9-10लाच व्हिडिओ बनवायला लागते. असं नाही की आपल्याला आता वेळ नाही असं तसं. मला फक्त व्हिडिओ बनवणं महत्वाचं राहते लाईव्ह रेकॉर्डिंगचा. हे माझी मस्त 8,500 मस्त. इन्कम झाली होती त्या दिवशी मॅडमने व्हिडिओ बनवलेला होता. तर तो पण मी ठेवलेला आहे. हे मात्र मी मिस करत नाही. वेळातला वेळ काढून मी लाईव्ह इन्कम शो करते प्रत्येक वेळेला. कारण आपलं जे असतं ना इथेच आहे. इथूनच लोक आपल्याला येतात. जसं की एखाद्या दुकानाच्या बाहेर एक बाहुली उभं करतात तसं. आणि स्वतःच पण ठेवणं गरजेचं आहे म्हणजे मोटिवेशनल आहे. हम्म. एक आवड म्हणून स्वतःच मी ठेवलेले आहे हायलाइट. खूप छान. इथे कोर्स आहे. कोर्स पण आहेत. कोर्सची माहिती पण असं दिली. नाही बोललं पाहिजे लोक की मला असं बोलत होते तुम्ही पैशाबद्दल पैसे द्यायचे आहे म्हणून काही सांगितलं नाही मॅडम. तर मी त्यांना हम्म. नंतर मी असं केलं की कोर्स पण ठेवलेले आहे ह्यामध्ये कोर्सची माहिती आहे तर मी मध्ये हायलाइट मध्ये मी सर्व मेन्शन केले परत बघा. खूप छान.
हम्म. जेव्हा तुम्ही जास्त माहिती पाठवताना व्हॉट्सअप बॅन होते, तर मग आपण काय करायचं, हे सेटअप राहणं खूप महत्वाचं आहे. तर आपण त्यांना माहिती न देता म्हणायचं हायलाइट चेक करा. आणि इथे माझे फीडबॅक आहेत बघा. जे आपल्याकडे फीडबॅक येईल ना, ते आपण इथे ठेवायचा. म्हणजे हेच आपलं मेन पॉइंट असतं. इथे माझा ग्रुप आहे म्हणून मी शो केलेला आहे. आणि जिथे माझं नाव आहे त्याला मी थोडंसं हायलाइट केलेलं आहे. हे पूनमनी मोबाईल घेतला होता ओके. माझ्या हा लीडनी. हे खूप महत्वाचं असतं, त्यामुळे मी हे ठेवले. हे मी सर्व सगळे ट्रेनिंग मधूनच शिकले आहे. टेस्टिमोनीज, हा, सगळ्यांचे फीडबॅक, टेस्टिमोनीज सगळं तुम्ही ते हा. ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि मी कव्हर मुद्दाम लावलेली नाही, कारण मला आवडत नाही असंच लक्ष जाते ना लवकर म्हणून. आणि हे माझे ट्रेनिंग झालेले ठेवले. जेव्हा मी पर्सनल माझ्या ग्रुपचे घेते ना, ते पण मी ठेवते. छान. हे माझी ट्रेनिंग म्हणजे प्रत्येक गोष्टीचं. हे लॉ ऑफ अट्रॅक्शन त्याचं पण केलेलं आहे. ह्यामध्ये अजून ऍड करायचे आहेत, हम्म. जसे की जय शिवराय. हे मोटिवेशनल मध्येच येते. मस्त. हे बोनसचं आहे वाटते. हा, बोनस मिळालेले आहे मला. आणि मी अशी व्हिडिओ पण बनवून ठेवते. आणि लीडर बोर्ड हे पण तुम्ही ठेवा. आणि असे रील पोस्ट करते मी. जास्त मोटिवेशनवर भर दिली मी. जसा माझा आयडी गेला ना, तेव्हापासून आता हा व्हिडिओ मी रात्रीच पोस्ट केलेला आहे. तर हम्म. मोटिवेशनल आहे, थोडंसं हटके, थोडंसं वेगळं काहीतरी. तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे ते ठेवायचं. तर ह्याला व्ह्यूज आलेले आहेत 1072. हे पण मी रात्रीच पोस्ट केलेलं आहे. 18 तास झालंय फक्त. आणि हे पेमेंट आलेले. हे पण मी पोस्ट, जसं लोक येतात नंतर आपले रील चेक करतात. बरोबर आहे. आणि हे प्रिया आहेत. ह्यांनी फीडबॅक दिला होता मला, तर त्यांचा पण मी ठेवलेला आहे. त्यांनी माझं नाव घेतलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये म्हणून. आणि जेव्हा माझा आयडी बंद झाला होता, माझ्याकडे जेव्हा लीड येत होती ना, व्हॉट्सअप माझे बॅन होत होते, तर मी काय केले, माझ्याच टीम मधले आहेत, मी म्हणले माझ्या आयडीचा मला फायदा होत नाही तर माझ्या टीमला होऊ देत ना, मला मला तर 10% हम्म. मिळते. म्हणून मी काय केले, मी तुम्हाला यांची स्टोरी सांगते. ह्या आहेत सोनाली बावकर. तर हम्म. ह्यांनी काय केलं माहितीये का, 1 वर्ष झालं ह्यांनी बिझनेस स्टार्ट करून, पण म्हणजे जवळपास 7-8 महिने झाला असेल. तर ह्यांनी काम बंद केले होते. मग ह्यांच्यामध्ये अच्छा. असं काय झालं की बदल, की त्यांनी माझे स्टेटस स्टोरी पाहून त्यांनी मोटिवेट झालेत. आणि त्यांनी मला बोललेत की मॅडम मला आता कामाला सुरुवात करायचं आहे. एवढे दिवस मी काम केले आणि मला परत हम्म. माहिती सगळं पाठवा. आणि मी ह्यांना पूर्ण गाईड केले. ह्यांच्या मेंबरशी मी कॉन्फरन्सवर बोलत राहिले आणि ह्यांचा नंबर टाकून स्वतः यांनी प्लॅटिनम पॅकेज घेतला. त्या दिवशी अपग्रेड करून घेतलं. आणि असं झालं, त्यांनी जेव्हा अपग्रेड केले ना त्यांचा कोर्स, तर लगेच त्यांची दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी प्लॅटिनमनी इन्कम झाली. आणि त्यांचे व्ह्यूज आहेत 15,000. आणि हे सोनाली आहेत, ह्यांचं पण मी रील पोस्ट केलेलं आहे. तर 37,000 व्ह्यूज आलेले आहेत. आणि हा 2,000. ह्यांचं पण मी, हे पण माझ्या मेंबर आहेत. मी ह्यांची पण ऍड रन केले होते. 36,000 आहेत. म्हणजे मला असं वाटलं की माझा फायदा होत नाही, तर माझ्यामुळे त्यांचा तर फायदा होऊ दे. नाहीतर मला चैन पडत बरोबर. नव्हता. माझा अकाउंट आहे, मला त्याचा फायदा नाही. आता हे मोटिवेशनल आहे. हे 16,000 व्ह्यूज आलेले आहेत. ह्या पण आहेत प्रियंका साळवी. तर ह्यांचे 11,000 व्ह्यूज आलेले आहेत. तेव्हापासून ह्यांचा पण आयडी ग्रो करायला लागला. मी ह्यांच्यासोबत कोलॅबोरेशन केले होते. त्यांचा तो व्हिडिओ आहे. म्हणजे सर्वांसोबत मी कोलॅब केलेले आहे. 4-5 जणी सोबत. आणि त्यांना खरं त्यांचा पण रील व्हायरल गेलेला आहे. हे ह्यांचा व्हिडिओ बघा, हे पण 11,000 आहे. आणि ह्या आहेत पूनम, जे माझ्या लीडर आहेत माझ्या टीमच्या. त्यांचा तर व्हिडिओ तुफान व्हायरल गेला. 1,88,000 व्ह्यूज आलेत त्यांच्यावर. आणि कमेंट बघा तुम्ही, 2,700 मध्ये 3,000 कमेंट त्याच्यावर आलेले आहेत. मग असं मोटिवेशनलवर तुम्ही फोकस करत जा. आणि हायलाइट व्यवस्थित ठेवा. आणि बायो मध्ये मी क्लिअर एवढंच लिहिलंय, जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय, एवढंच लिहिलंय. ट्रेनर ऑफ बिलिनियर ड्रीम्स, मराठी उद्योजिका, महिलांसाठी सुवर्ण संधी, एक छोटीशी सुरुवात. तुम्ही इथे छान. नंबर पण देऊ शकता बायोमध्ये.
खूप छान वर्षा. थँक्यू सो मच. इतकी इन्फॉर्मेशन सगळ्यांना तुम्ही दिलेली आहे आजच्या सेशनमध्ये. खूप सुंदररित्या तुम्ही सगळं समजवलं. तर आता एकच शेवटची गोष्ट म्हणजे नवीन लोकांना तुम्ही काय सांगाल जे आत्ताच जॉईन झालेले आहेत? सो त्यांना तुम्ही काय असं सांगाल की तुमच्या लेवलला जर त्यांना पोचायचंय, एवढं ग्रो करायचंय, पुढे जायचंय, तर काय सांगाल त्यांनी काय करायला हवं? त्यांनी सुरुवातीचा 1 महिना स्वतःला शिकण्यासाठी, स्वतःला मजबूत बनवण्यासाठी शिकलं पाहिजे, ट्रेनिंग घेतलं पाहिजे. त्याशिवाय काहीही शक्य नाही. सुरुवातीच्या बरोबर. काळामध्ये मी 4 महिने दिवस रात्र ज्या रेकॉर्डिंग राहतात ना टेलिग्रामला, त्या रेकॉर्डिंग पाहत होते. असं नाही की आता लाईव्ह आहे, आता लाईव्हच आपण गेलं पाहिजे, बघलं पाहिजे. नेटवर्क प्रॉब्लेम असतो म्हणून मी म्हणते की तुम्हाला रेकॉर्डिंगवर तुम्ही फोकस करा, शिकण्यावर फोकस करा. रेकॉर्डिंग बघा. खूप महत्वाचं. प्रत्येक ट्रेनिंग मधून काहीतरी तुम्हाला शिकायला मिळते. आणि मी प्रत्येकाला हेच सांगते की तुम्हाला जेव्हा ट्रेनिंग मिळतात ना, तर काही लोक असे राहतात की असे सगळे पाहून बसतात 2 दिवसामध्ये आणि म्हणतात आम्ही रेकॉर्डिंग बघितलेलं आहे, आता पुढे काय करायचं. तर मी त्यांना म्हणते मोठा दगड द्या आणि घाला माझ्या डोक्यामध्ये. आता पुढे काय करायचं. म्हणजे हे का प्रश्नाचं उत्तर झालं का? मी तुम्हाला सिरियल दिले का? मी का तुम्हाला मूवी दिले का बघायला? मी हेच बोलते की मला राग येतो, मला चिडचिड होते. तर मी म्हणते मी तुम्हाला टीव्ही बघायला दिले नाही, मला सिरियल वगैरे. हे ट्रेनिंग आहे, हे शिकायला दिले. पहिला उद्देशच तुमचा होता की शिकण्यासाठी तुम्ही आलात. कोर्स कशासाठी आहे, कोर्स कशासाठी केला जातो. कोर्स आणि पॅकेज हे शिकण्यासाठीच असते. जर तुम्ही शिकला नाही तर तुम्ही कमवणार नाही. आणि विचारत बसायला आपण लहान नाहीत. आता कसं करू, माझी इन्कम होत नाही, असं नाही. तुमची इन्कम होते तुम्ही जेव्हा तुमचा स्वतःवर विश्वास ठेवता आणि काम करायला लागता. बरोबर. तर खूप महत्वाचं आहे शिकून घेणं. समजा तुम्ही जर आता शिकलात, ही जरी कंपनी नाही गेली, पुढे चालून भविष्यामध्ये तुम्ही कोणत्याही कंपनीत काम करू शकता आणि टॉपला राहू शकता, जसं की मी आहे. एवढं खूप सांगू छान इच्छिते. वर्षा. मस्त. इतकं सुंदर तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि मला वाटतं सगळ्यांना समजलं असेल वर्षांचा आतापर्यंतचा प्रवास, त्यांनी कशा प्रकारे काम केलंय. असं नाही अडथळे आले, सगळं करून त्या पुढे गेल्यात. खरंच कॉंग्रॅच्युलेशन. आणि आय होप तुम्ही असंच आत्ता तर 2 लाख, 3 लाख, 10 लाख बिलियनियर पर्यंत, लाखो करोडो बिलियनियर आपल्याला कमवायचे. हाच एक गोल आहे सगळ्यांचा. तो सगळ्यांनी मला येता मेसेज करायचा आहे. वर्षा मॅडमांची ट्रेनिंग कशी वाटली तुम्हाला? प्रत्येकाने मेसेज करून सांगायचं आहे. छान बोलल्यात वर्षा तुम्ही. आणि नक्कीच तुमच्या बोलण्यातून खूप इन्स्पिरेशन मिळालं. सगळ्यांना आवडलेलं आहे. खूप छान. बघा मेसेज येत आहेत. अप्रतिम. खूप सुंदर. खूप मस्त. अति सुंदर. खूप छान तुम्ही समजवलंय आणि तुमची पूर्ण जर्नी असं नाही की मी कुठली गोष्ट लपून ठेवू. सगळं काही तुम्ही इथे डायरेक्ट सगळं सांगितलेलं आहे. सगळे सिक्रेट तुमचे इथे ओपन केलेत. सगळे छान मेसेज करतायत. सो कॉंग्रॅच्युलेशन. भरपूर महिलांचा प्रॉब्लेम असतो. मी एकटीच नाही. मी माझा स्वभाव आहे बोलणं म्हणून मी बोलले, पण भरपूर महिला आहेत ते दाबून ठेवतात मनामध्ये बरोबर आहे. खरी आणि गोष्ट रडत बसतात. आहे. आणि कोणालाच रडायचं नाही. थँक यू सो मच सर्वांचं. सर्व पूर्ण फॅमिली ड्रीम खूप छान, खूप छान. मनापासून आभारी आहे. तुमचं माझ्यावर, मी तुम्हाला शिकवायला तयार आहे. माझ्या ट्रेनिंग मध्ये फक्त शिकायला तुम्हाला एक एंटरटेनमेंट मिळते, हसी मजाक हो, भरपूर एंटरटेनमेंट एकदम. होतं. मोटिवेशन मिळतं, सगळं काही मिळतं. मस्त, मस्त. खूप छान सांगितलं वर्षा तुम्ही. आणि नक्कीच हे एक उदाहरण आहे वर्षा पाटील यांचं, की कुठलीही गोष्ट म्हणजे कधीही आपण कमी पडत नाही. इच्छाशक्ती असेल तर आपण सगळं काही करू शकतो. ठीक आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच वर्षा. तुम्ही वेळ दिला आणि सगळ्यांना तुमची सक्सेस स्टोरी इथे शेअर केली. की ह्याची तुम्हाला रेकॉर्डिंग पण नक्कीच मिळून जाईल सगळ्यांना. सो पुन्हा एकदा रेकॉर्डिंग सुद्धा तुम्ही बघू शकता. खूप छान तुम्ही सांगितलं. आणि थँक्यू सो मच. एवढी लोक आहेत आपल्याकडे, सगळ्यांनी अटेंड केलं. चलो, थँक्यू सो मच वर्षा. अँड ऑल द बेस्ट. आपल्याला असंच पुढे जायचं आणि सगळ्यांना घेऊन सो जायचंय. मच मॅडम. थँक्यू. चलो, बाय नक्कीच. बाय. ऑल द बेस्ट एव्हरीवन. आणि बाय. आता चाललाय सिरीज, इथे सगळ्यांनी पार्टिसिपेट केलंय. खूप मेहनत करा. लक्षात घ्या, तुम्ही करणार त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. ठीक आहे. फक्त शिकणं करणं इम्पॉर्टंट आहे. चलो, थँक्यू. बाय बाय. ऑल द बेस्ट वर्षा. ऑल द बेस्ट एव्हरीवन. बाय बाय. थँक्यू.